आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज। नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांतिकारी शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन। परभणी। भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य देशाला अर्पण करणारे आद्य क्रांतिकारी शहीद वीर भगतसिंग यांच्या 117व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी परभणीच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी परभणी शहरातील जुना मोंढा परिसरातील शहीद वीर भगतसिंग कॉर्नर जिंतूर रोड परभणी येथे शहीद वीर भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शहीद भगतसिंग अमर रहे, इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणाबाजी करत जयंती साजरी करत अभिवादन करण्यात आले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सभासद कार्यकर्ते प्रमोद अशोक रामबोरे, कमलेश ठेंगे, अब्दुल करीम भाई, राहुल पवळे, भगवान थोरात, शंकर बनसोडे, विनोद वाडेकर, शुभम कोरडे, सिद्धार्थ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संदीप वायवळ, प्रसाद गोरे, समाजिक न्यूजचे प्रतिनिधी शेख अझहर तसेच सिकलकरी बांधव अजित सिंग बावरी, भोला सिंग टाक, राजकुमार सिंग टाक, जयदीप सिंग टाक, माखन सिंग टाक, भगत सिंग टाक, शहीद वीर भगतसिंग मित्रमंडळाच्या पदाधिकारी व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व शालेय विद्यार्थी उपस्थित होते। हा अभिवादन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहीद वीर भगतसिंग मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे सभासद कार्यकर्ते हरदीप सिंग बावरी, सभासद कार्यकर्ते प्रमोद आंबोरे, सामाजिक कार्यकर्ते अजित सिंग बावरी आदींनी परिश्रम घेतले। आज दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे व तसेच आपले स्वतःचं बलिदान देणारे असे आमचे देशाचे शान आन बान शान शहीद वीर भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त आज शहीद वीर भगतसिंग मित्रमंडळ तसेच शिकलकरी बांधव व आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आम्ही त्यांची इथं वीर शहीद भगतसिंग यांची आम्ही इथं जयंती साजरी केलेली आहे। त्याचबरोबर इथं वीर भगतसिंग मित्रमंडळ व त्यांच्या भोला सिंग, राजकुमार सिंग, माखन सिंग, जगदीप सिंग, अजित सिंग व त्यांच्या सर्व मित्रमंडळाच्या वतीनं इथं उपस्थित असलेल्या सर्व बालकांना यांनी फळ स्वरूपात केळी वाटप करून शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे। तरी मी आज सर्व भारतीयांना शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन सुद्धा करतो।